वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम. कर्म कसं करायचं या संदर्भात भगवंत सांगतायत. तर 9वा श्लोक आहे. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचार. त्या ठिकाणी यज्ञ शब्द आलेला आहे. आपल्याला नेहमीचा यज्ञ माहिती आहे, परंपरागत त्याला म्हणता येईल यज्ञ. तो अग्नी प्रज्वलित करून मग सगळं त्याला आहुत्या द्यायच्या असतात, सगळ्या मंत्र वगैरे म्हणून. म्हणजे ही देवतेची उपासना आहे. त्याला काहीतरी आहुती देणं पण आहे. ते देणं असं आहे की ज्याचा परिणाम काही दिसत नाही, तसं नाहीच जातं. अग्नीत टाकलेलं सगळं भस्म होऊन जातं. अशा पद्धतीचं देणं आहे त्या ठिकाणी. नंतर यज्ञ झाला की ते दान करायचं असतं. त्यावेळी अन्न, वस्त्र, गोधन आणि धन याचं दान करायचं असतं. पूर्वी तर राजे रजवाडे तर हे दानच खूप करायचे, किंवा यज्ञामध्ये दान करणं हा एक महत्वाचा विधी आहे त्याच्यातला. आता फारसा तो राहिलेला नाही, पण तो महत्वाचा विधी आहे. म्हणजे एकूण सगळाच त्याग आहे लक्षात. यज्ञ म्हटल्यानंतर अग्नी स्वाह करायचं ते पण त्यागच आहे सगळं, आणि नंतर दान करायचं हे सगळं ते पण त्यागच आहे सगळं. या संपूर्ण त्याग करणं. आता असं म्हटलं जातं की राजे रवाजे आपल्या जवळची सगळी व्यक्तिगत संपत्ती दान करून टाकायची आणि नंतर पुन्हा मिळवायचे. नंतर असे ते यज्ञाचं स्वरूप होतं, त्याचं अजूनही आहे. ते पारंपरिक यज्ञ असं म्हणता येईल. पण भगवद्गीतेमध्ये त्याला थोडंसं आणखीन व्यापक स्वरूप दिलेलं आहे. ही कृती आहे ती बरोबर आहे, ती प्रतिकात्मक आहे असं म्हणायचं. म्हणून भगवंत असं म्हणतात की यज्ञार्थात कर्मण, यज्ञाच्या भावनेने कर्म करा. यज्ञ म्हणजे त्यागाची भावना. माझं सगळं सोडून द्यायचं आहे, ते पूर्ण अधिकार सोडून द्यायचा त्याच्यावरती. त्याचं पुढे काय होईल याचा पण विचार करायचा नाही. सगळं अग्नेय स्वा भस्मच होणार आहे सगळं. अशा पद्धतीने सगळा त्याग करायचा. अशा पद्धतीने करून कर्म करायचं. म्हणजे कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा असते, ती पहिल्यापासून भगवंत तेच सांगतात की फळाची अपेक्षा नको. त्या दृष्टीने सगळं सर्वस्वाचा त्याग करून कर्म कर असं भगवंत म्हणतात. पण अन्यत्र लोकोयम कर्मबंधन, असं त्याग न करता जर कर्म केलं, सर्वसामान्य अन्यत्र म्हणजे इतर लोक असंच करतात की काहीतरी सकाम यज्ञ असतात सगळे. म्हणजे वेदामध्ये सांगितलेले सुद्धा सकाम यज्ञ आहेतच. ह्या गोष्टी करता असा यज्ञ करा, हे पाहिजे असेल तर असा यज्ञ करा, असं वेदामधलं सुद्धा वर्णन आहे. मग ते सामान्यांकरता वर्णन केलेलं आहे त्यांनी. सामान्याने जीवनामध्ये काहीतरी पाहिजे असतं तर मग त्यांनी यज्ञ करून तुम्ही ते मिळवा, तुमचे सुखोपभोग मिळवा यज्ञ करून, असं पण संकल्पना वेदामध्ये सांगितलेली आहे. पण भगवंत इथं त्यात वेगळे पण दाखवत आहे. ते जे आहे सकाम यज्ञ, त्यातनं कर्मबंधन निर्माण होतं. म्हणजे काय, फळ मिळायला पाहिजे, आणि फळ मिळण्याकरता पुन्हा नवीन जन्म घ्यावा लागतो. जन्म मृत्यू चक्रात अडकून पडलेलं राहतं. त्या यज्ञातनं पुण्य मिळेल. एका ठिकाणी म्हणले पुण्य मिळेल तुम्हाला, स्वर्गप्राप्ती पण होईल. पण पुण्य संपलं की परत मर्त्य लोकात यावं लागेल, म्हणजे मुक्ती मिळणार नाही. किती प्रकारचे यज्ञ केले तर मुक्ती मिळणार नाही. पण भगवद्गीतेत भगवंतांनी सांगितलेला यज्ञ हा सर्वस्वाचं कर्मफळाचा पण त्याग करून करायचं आहे. मग त्या मुक्तीकडे नेणारा यज्ञ आहे. मग ते या ठिकाणी ते म्हणतात. आणि म्हणून तू तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचार, या ठिकाणी 3 महत्वाचे गुण सांगितले. तदर्थ म्हणजे परमेश्वरार्पण बुद्धीने, की मला काही नको, हे परमेश्वराला अर्पण. मी जे काय केलंय कर्म ते, मग कर्माचं फळ सगळं परमेश्वरार्पण. म्हणून तदर्थ म्हणजे परमेश्वर बुद्धीने करायचंय. मुक्त संघ म्हणजे आसक्ती नाही, त्या कर्माच्या फळाशी मी जोडलेलो नाहीये, ती आसक्ती सोडून करायचंय. आणि समाचार म्हणजे चांगली कर्म, पुण्यकर्म करा, हा तर भाग आहेच. कारण दुष्कर्म होऊ शकतात कर्म, पण ते यज्ञ भावनेने होणार नाही. यज्ञामध्ये सगळीच चांगली कर्मच असतात. त्या भगवंताच्या कर्माच्या यज्ञामध्ये देखील चांगलीच कर्म आहेत. चांगली कर्म कर असं भगवंत या ठिकाणी त्याला सांगतात. पुढच्या श्लोकात सांगितलंय, सहयज्ञ हा प्रजा सृष्टवा पुरोवाच प्रजापती अनेन प्रशिष्वध्वमेश वो स्पृष्ट कामधू. आता यात त्यांनी ब्रह्माचं वर्णन केलंय की कल्प हा एक कालावधी आहे, फार मोठा कालावधी बघतात, लाखो वर्षांचा आहे.
अशी कल्पना मांडली की कल्पाच्या सुरुवातीला म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस असतो आणि तो ब्रह्मदेव सगळ्या सृष्टीची रचना करतो. सबंध दिवस म्हणजे सगळं जीवन सगळं आहे, अनेक वर्षानुवर्ष सगळं चालतं, सगळं व्यवस्थित. आणि शेवटी रात्रीच्या वेळी तो ब्रह्माचा रात्र असते तेव्हा तो सगळं विसर्जन करतो, सगळी सृष्टी विनाश पावते, म्हणजे त्यात विलीन होते असं म्हटलं. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा नवीन निर्माण होतं. असं तो ब्रह्माचा दिवस आहे. म्हणून या ठिकाणी तेच भगवंतांनी सांगितले, कल्पारंभी नवीन ब्रह्माच्या दिवसाच्या सुरुवातीला ब्रह्मदेवाने सृष्टी तयार केली, सृष्टी निर्माण केली सगळी, पण त्याच्यावर यज्ञ संकल्पना पण निर्माण केली असं वर्णन केलं त्याच्यात, की सृष्टीबरोबर यज्ञ संकल्पना निर्माण केली आणि सृष्टीतल्या विशेषतः मनुष्य जातीला सांगितलं की तुम्ही यज्ञ करा आणि त्यातनं तुमचं कल्याण करून घ्या. सकाम यज्ञाचं वर्णन आहे असं सगळं त्या ठिकाणी. आणि मग हा यज्ञ जो करणार तुम्ही तो परंपरागत यज्ञ अर्थात वेदात सुद्धा वर्णन केलेला, तर तुमच्या इष्ट कामना पूर्ण करेल. म्हणजे फक्त परंपरेत यज्ञाचं वर्णन भगवंतांनी या ठिकाणी ब्रह्माच्या माध्यमातून केलेलं आहे. एवढं त्याचं वर्णन केलं त्यांच्या ठिकाणी की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, मग यज्ञ निर्माण केले. लोक मनुष्यातील सांगितले की तुम्ही यज्ञ करा, तुम्हाला जे काय मनोरथ असेल ते पूर्ण करून घ्या आणि तुमचं कल्याण करा असं या ठिकाणी सांगितलंय. पुढचा तपशील पुढच्या श्लोकांमध्ये आहे. काल आपण पाहिलं होतं भगवंतांनी सांगितलं की सृष्टीच्या सुरुवातीपासून यज्ञ संकल्पना आहे. आणि यज्ञ म्हणजे पारंपरिक यज्ञ तर आहेच, कारण ते वेदात सगळं वर्णन केलं, वेद अति प्राचीन वाङ्मय. पण यज्ञ ही देण्याची संकल्पना आहे, कुठल्याही अपेक्षेशिवाय, कुठल्या याच्याशिवाय. भगवंताने जी मांडली आहे गीतेतल्या यज्ञाची संकल्पना ही देण्याची संकल्पना आहे. आणि ती सृष्टीच्या सुरुवातीपासून आहे म्हणून वर्णन केलंय की ब्रह्माने सृष्टी निर्माण केली, सगळ्यांना सांगितले की तुम्ही देत राहा. तेव्हा देणं ह्या सृष्टीचा सुरुवातीचा मूलभूत भाग आहे, सगळ्यात लक्षात घ्या. त्याला यज्ञ नाव दिलं त्यांनी. हा यज्ञ तुम्हाला पाहिजे ते मिळवून देईल, पण तुम्ही दिलं तर पहिलं द्यायचं आणि मग मिळणार आहे, आधी मिळणार नाही, तर आधी द्यायला पाहिजे. यज्ञ ते आपण आधी देतो आणि मग त्याचे परिणाम मिळतात. त्या संदर्भातच भगवंत पुढे सांगतायत 11वा श्लोक आहे आता. देवान भावयतानेन ते देवा भावयंतु परस्परम भावयंतः श्रेय परमवाप्सते. आता या ठिकाणी देव शब्द आलेला आहे. यज्ञ तर आहेच, यज्ञ दोन प्रकारची मगाशी म्हटलं सर. एक पारंपरिक यज्ञ जो हवन करून केला जातो तो, आणि दुसरं म्हणजे भगवद्गीतेत सांगितलेली संकल्पना आहे. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपलं एक कर्तव्य म्हणून आपण देत राहायचं लोकांना. त्या ठिकाणी देव शब्द आलाय, तर देवाचे पण दोन अर्थ आहेत. एक म्हणजे देव देवता आपल्या ज्या परंपरेमध्ये आहेत की ज्यांच्या नावाने यज्ञ केले जातात मंत्र वगैरे म्हणून, आणि त्या देवता तुम्हाला प्रसन्न होतात. हेच मागच्या श्लोकात सांगितलं, आताही सांगितलं की तुझ्या देवदेवतांना तुम्ही प्रसन्न करा. म्हणजे काय, यज्ञ देऊन म्हणजे काय, देऊन दान करा. यज्ञामध्ये सगळं दानच असतं. आणि दुसरं देव या शब्दाचा अर्थ आहे देव म्हणजे देणारे. आपण जर पाहिलं त्या सृष्टीमध्ये सगळे देणारे आहेत ना. म्हणजे अगदी महत्वाचं म्हणजे मेघ समुद्रापासून पाणी घेतात, पृथ्वीला देतात. पृथ्वी पाणी घेते, त्याच्यापासून वनस्पती निराळे गोष्टी निर्माण होतात, त्यात दिल्या जातात, त्यातनं काय मिळवलं जातं. हे सगळं सृष्टीचं चक्र सगळं आहे, अनेक प्रकारे चाललेलं चक्र. हे सगळं चक्र देण्यावरच चाललेलं आहे. आणि म्हणून हे सगळे देणार आहेत. आता आपण गाय बैल जरी घेतले, सगळे वन प्राणी ते सुद्धा आपल्याला देतच असतात. आपण त्यांना चारा दिला तर ते गाय तर दूध देते आपल्याला. काहीतरी द्यायचं आहे, मग काहीतरी मिळणार आहे. तेव्हा अशा सगळ्याच देणाऱ्या गोष्टी आहेत. तेव्हा इथं तेच ते म्हणतात, या तुम्ही यज्ञाने दोन्ही प्रकारच्या यज्ञाने दोन्ही प्रकारच्या देवांची असा अर्थ घ्यायचा. म्हणजे ठिकाणी की पुष्टी करा, त्यांना द्या व्यवस्थित, ते पण तुम्हाला देतील. आणि मग परस्परम भावयंता, एकमेकाचं कल्याण करा. त्यांचे कल्याण तुम्ही करा आणि तुमचं कल्याण ते करतील. पण सुरुवात तुम्हाला देण्यापासून करावी लागेल, हे त्यांनी सुरुवातीला सांगितलं मागच्या श्लोकामध्ये. आणि मग तुम्ही दोन्ही एकमेकांची उन्नती करा. म्हणजे बघा, समाजसेवेची संकल्पना या ठिकाणी मांडलेली. आपण समाजसेवी संकल्पना समाज ऋण म्हणून म्हणतो, पण ते प्रत्येकाने फेडायचं असतं, प्रत्येकाने द्यायचं असं समाजाला काहीतरी. तीच कल्पना या ठिकाणी मांडली की देणं यज्ञ भावना ही महत्वाची सगळ्यात आहे. की समाजसेवा ही ईश्वरी सेवा आहे असं मानलं जातं.
आणि ते समाजसेवेमध्ये कुठल्याही अपेक्षा न ठेवता करणे तो महत्वाचा मुद्दा आहेच. कुठल्याही अपेक्षा नाही, ममता नाही, अहंकार नाही, मी करतो ही भावना पण नाही, पण मी करणार, देणार काहीतरी. जसं म्हणते आपल्याला देखील 2 हात दिले ते 1 हात घेण्याकरता आणि 1 हात देण्याकरता आहे. दोन्ही हाताने घ्यायचं नाही, एका हाताने घ्यायचं, एका हाताने द्यायचं. म्हणून परस्पर सहाय्य करणे हा समाजाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. त्यांनी समाज व्यवस्थित राहणार आहे. काही न देता नुसतंच आपण आपला स्वार्थ सांगत बसत प्रत्येक जण असं केलं तर समाज कसा चालणार. त्यामुळे समाजाच्या सेवा किंवा समाज ऋणाची संकल्पना ही या श्लोकामध्ये अध्याय होते असं म्हणायला काय हरकत नाही. त्या कुटुंबात पाहिलं, आई वडील मुलांना देत असत लहानपणी, नंतर मुलांनी आई वडिलांना द्यायचं असतं. म्हणजे पण एकमेकाला सांभाळायचंय म्हणून परस्परम भावयंत हा शब्द वापरले. एकमेकाचं कल्याण करा तुम्ही, एकमेकाची उन्नती करा आणि त्यातनं सगळ्यांचंच कल्याण होईल असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. पुढचा श्लोक आहे, इष्टान भोगांनी वो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर दत्तान प्रदाये यो भुंगतेस ते नैवसा. त्यात पुढचा भाग सांगितलाय की यज्ञ तुम्ही केला की तुम्हाला भेट देणार, देवाचा यज्ञ केला की देवता तुम्हाला देणार. भगवद्गीता देवांना म्हणजे ते देणारे सगळे जे आहेत सगळ्या गोष्टी समाज, त्याला तुम्ही दिलं की ते तुम्हाला देणार. मग हे सृष्टीचं चक्र आहे. पण यात पुढे असं म्हटलंय की आपल्याला देवाने दिलेलं आहे ते आपण दिलं नाही कोणाला तरी, आपणच सगळं उपभोगलं, तर त्याला त्यांनी स्तेन म्हटलंय, चोर आहे म्हटलंय. तुम्ही घेता देत काही नाही, मग तुम्ही चोर आहेत. कारण तुम्ही देणार म्हणजे काय, ते दुसऱ्याचा अधिकार आहे तेच आपण त्याला देणार, ते काय देणार. समाजामध्ये प्रत्येकाचा अधिकार आहेच, त्याचा अधिकार म्हणून आपण त्याला तो देणार आहे. तो तुम्ही अधिकार देत नाही म्हणजे तुम्ही त्याचा अधिकार चोरला, अशा दृष्टीने या ठिकाणी म्हटलंय. आणि निसर्गात आपण पाहतो ना की एक बी पेरलं की त्याचे 1000 दाणे येतात. म्हणजे इतकं दिलं निसर्ग आपल्याला देतो, प्रत्येक ठिकाणी आहे. समुद्र देतो, पृथ्वी देते, नदी देते, सगळे आपल्याला देतात. मग आपण ते सांभाळलं पाहिजे त्यांचं, म्हणजे पर्यावरण सांभाळलं पाहिजे असा मुद्दा इथं आला. तलाव, नदी हे सगळं पर्यावरण आपण सांभाळलं, वनस्पती, तर आपलंच जीवन चांगलं होणार आहे. नाही सांभाळत आपल्याला त्रास होणार आहे. हा आपण आता अनुभव घेत असतो. गुरु शिष्य परंपरा पण अशीच आहे. शिष्याने गुरुकडून घ्यायचं आणि त्याच्या पुढच्या शिष्यांना द्यायचं, ही परंपरा चालू आहे. म्हणून आज सगळी सृष्टी चाललेली आहे. म्हणजे आता हे लक्षात घ्या, हा 2 श्लोकातले महत्वाचा मुद्दा जो की देत राहा, हे सृष्टीची रचना चांगल्या पद्धतीने राहण्याकरता आवश्यक आहे. आणि ते जो करणार नाही तो चोर आहे म्हणून सांगितलं भगवंतांनी. तेव्हा असं काही चोऱ्या करू नका, तुम्ही देत राहा असंच भगवंत या ठिकाणी म्हणतात. ठीक आहे, आपण थांबू. पुढे आणखीन याच्यावर काही खुलासा केलेला आहे तो उद्या बघू आपण.